नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या मालिकेअंतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना कायम आपण भेटत आलेलो आहोत. समाजामध्ये सतत नकारात्मक घडता आहे असा एक सूर माध्यम लावतात. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की जे आपापल्या परीनं आपल्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा परीघ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या परीनं 4 प्रकाशाचे कण समाजामध्ये विस्कळता येतात का आणि समाजामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक गतिमान करता येतो का याचा विचार करत असतात. समाजामध्ये अशी माणसं आहेत हे सांगणं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची जबाबदारी असते आणि असाच स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत. या मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे. फार सरकारवर अवलंबून न राहता स्वतःच्या परीनं समाजामध्ये जे जे दान देणारे लोक आहेत त्यांच्या बळावर आपण उपेक्षितांसाठी काम करू शकतो. आपण निराधार असणाऱ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, ज्यांना ज्यांना आपलं म्हणून कुणी नाही त्यांना आपलं पण देण्याचा प्रयत्न करू शकतो असा विचार गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक सामाजिक भावविश्वामध्ये त्या करत आलेल्या आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एकटी या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले आहेत. आपण त्यांच्याकडून या एकटी संस्थेविषयी तरी जाणून घेणार आहोतच, पण एकूण त्यांचा आतापर्यंतच्या जडणघडणीतलं भावविश्व काय होतं या सर्व अर्थाने आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, सुरुवातीला SP9 मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, सामाजिक कामाची आवड असावी लागते का नसावी लागते हा खूप परवलीचा शब्द येतो. या क्षेत्राकडे वळलात कशा? एकतर अवनी संस्था ही आपण 1994 मध्ये स्थापन झाली होती. प्राध्यापक अरुण चव्हाण संस्थापक आहेत आणि अवनी सोबत मी 96 ला जोडली गेली. आणि अवनीचं काम हे निराधार मुलांसाठी आहे, जे अनाथ आहेत, उपेक्षित मुलं आहेत. तर अवनीसाठी ज्यावेळी बालगृह सुरू केलं त्यावेळी त्यांच्या बालकांच्या आया मुलांना रात्री मध्यरात्री घेऊन यायच्या आणि मुलांचा सांभाळ अवनी संस्था करते म्हटल्यानंतर मुलांना आम्ही ठेवून घ्यायचो आणि महिलांना आम्हाला सांगावं लागायचं तुम्ही इथं राहू शकत नाही. तर त्यावेळी प्रश्न पडायचा, ती बाई म्हणायची मला नवऱ्याने मारलेलं आहे, त्यानंतर मला सासरचे बघत नाहीये, माहेरचे म्हणतात तू माहेरी येऊ नको, आणि मॅडम आता मुलांकडे मुलं तुम्ही ठेवली पण आता मी कुठं जाऊ, मला राहायला जागा नाहीये. मग अशा अवस्थेत ही बाई इतकी केविलवाणी आमच्याकडे रडायच्या आणि खूप याचना करायच्या की आम्हाला तुम्ही राहू द्या, पण आम्ही ठेवू शकत नसायचो या महिला. आणि असंच मग अवनीमध्ये एक महिला आली, तिला नवऱ्याची मारहाण होत होती. त्या रात्री ती आमच्याकडे राहू शकली नाही, तिला घरी जावं लागलं. वीटभट्टीवरची महिला होती ती आणि तिच्या नवऱ्याने तिला जाळून मारलं आणि 96% भाजून ती महिला मरण पावली. त्यावेळी मला इतकं प्रचंड मनस्ताप झाला आणि इतकं वाईट वाटलं की आपल्याकडे जागा असती तर आपण या महिलेला ठेवू शकलो असतं, तिचा जीव वाचला असता. आणि मग लागली 2012 मध्ये आपण अशा एकल महिला ज्यांना नवऱ्यासोबत राहायचं नाही, ज्यांना आसरा पाहिजे, ज्यांना आधार पाहिजे, अशा स्त्रियांसाठी आपण एक वेगळी संस्था सुरू करावी आणि तिचं नाव आपण एकटी. कारण ह्या स्त्रिया बऱ्याचशा ज्या येतात त्या एकट्या असतात, त्यांना कुटुंबात राहून त्यांना एकटे पण त्या भोगत असतात आणि अशा स्त्रियांना आधाराची गरज आहे की जिथे कोणी त्यांना प्रश्न विचारणार नाही, कोणी त्यांची हेटाळणी करणार नाही, तर त्यांना सन्मानाने जगता येईल, त्यांना जेवण मिळेल, त्यांचं संगोपन होईल, त्यांना आधार मिळेल, त्यांना मार्गदर्शन मिळेल, या हेतूने एकटी संस्थेची मी स्थापना केली. आत्ताच विद्यमान केंद्र सरकार नारी शक्ती विधेयक पास करून बसले महिलांच्या आरक्षणाचं. एका बाजूला महिला संदर्भात खूप योजना आहेत, उज्ज्वला गॅस योजना वगैरे, आपण पेट्रोल पंपावर इकडे तिकडे वाचत असतो, महिलांचा सन्मान होतोय वगैरे. अशा काळामध्ये समाजात हेही चित्र तुम्हाला एका बाजूला दिसतंय की महिला एकट्या आहेत. सरकारची काय मदत होते का या कामाला? सरकारची आता 2017 पासून सरकारने बेघरांसाठी निवारे ही संकल्पना केंद्र सरकारने आणली आणि त्यातनं ज्या बेघर फिरणाऱ्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, त्यांना निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सक्ती केली राज्यांवर आणि ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर. आणि त्यानुसार मग दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे ही योजना सुरू केली, शहरी बेघरांसाठी निवारे. तर सरकारने योजना सुरू केली, त्यात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर दिल्या, काही प्रमाणामध्ये निधी पण दिला. परंतु आता परत सरकार म्हणते की आता ही आमची जबाबदारी नाही, आता तुमचं तुम्ही बघा. आता 5 वर्ष
या निवाऱ्यांना काही प्रमाणात सरकारने मदत केली, पण आता 5 वर्षानंतर कुठं जायचं? या बेघरांना तर रस्त्यावर आम्हाला सोडून चालत नाही. तर यांना कंटिन्युएशन, कारण बेघर पण हे सतत येणारी गोष्ट आहे. अनेक लोकांना काही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसते, कोविडमुळे खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, त्या लोकांना राहायला घर नाहीत, काही लोक घर भाडं पण देऊ शकत नाही, इतकी त्यांची गरिबी, मग ते लोक रस्त्यावर राहतात. आणि विशेष स्त्रियांना ज्यावेळी रस्त्यावर राहावं लागतं त्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतात. खरं तर सातत्याने बेघरांना आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार सुद्धा काही प्रमाणामध्ये ही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करते. आणि आमच्यासारख्या सेवाभावी संस्था ज्यांना वाटतं की ह्या बेघरांनी रस्त्यावर मरू नये म्हणून आम्ही धडपड करत त्यांना सांभाळत असतो. कौटुंबिक हिंसाचार हा महिलांच्या एकूण जगण्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. इतकी वर्ष या संदर्भात काम करतायत. शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो असं सगळीकडे आपण ऐकून आहे. शहरी भागामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण तुमच्या निरीक्षणातून जास्त आहे का ग्रामीण भागामध्ये जास्त आहे? ऍक्च्युली दोन्ही भागामध्ये, जास्त ग्रामीण भागामध्ये आहे. आमच्याकडे केस ग्रामीण भागामध्ये येतात. परंतु यामध्ये मला एक स्पष्ट सांगायचं वाटतं की बेघर होण्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये शिकलेल्या स्त्रिया पण खूप आहेत. पण त्या स्त्रियांना त्यांच्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायला खूप वेळ लागतो. आणि याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणारे अगदी वकील पण आहेत, डॉक्टर्स पण आहेत, इंजिनियर पण आहेत. पण या स्त्रियांचं समुपदेशन करताना लक्षात आलं त्यांना कोर्टात जायचं नाही नवऱ्याच्या, ना त्यांना आपसामध्ये मिटवायचंय. तर स्त्रियांवर हिंसा करण्यासाठी शिकलेले न शिकलेल्यांची गरज नाही. आज शिकलेले कुटुंब सुद्धा स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या विरोधात हिंसा घडवत आहेत. पण ग्रामीण भागातलं प्रमाण आमच्याकडे येण्याचं हे खूप आहे. तुम्ही एकटी संस्था जेव्हा सुरू केली तेव्हा स्त्री समाजामध्ये एकटी असते, खरं आहे, पुरुष एकटा असत नाही. हा, तर ज्यावेळी आम्ही बघितलं की आम्ही रस्त्यावर ज्या बेघर स्त्रिया आहेत, एकाकी जगणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना आम्ही उचलतोय, त्यांना आंघोळ घालतोय, त्यांचं संगोपन करतोय, त्यांना औषध उपचार करतोय, पण पुरुष पण खूप एकट्या स्वरूपात होते. त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की, आणि कितीतरी पुरुष म्हणायचे ताई आम्हाला पण मदत करा. तर आम्ही पुरुषांसाठी सुद्धा बेघर निवारी सुरू केली. महानगरपालिकेने आम्हाला जागा दिली. कोल्हापूर महानगरपालिकेचं खूप मोठं योगदान आहे यात सहकार्य करण्याचं. आणि पहिल्यापासून कोल्हापूर महानगरपालिका सहकार्य करत आहे. त्यांनी अगदी शिरोली नाका, शाहू नाका या ठिकाणी मोक्याची ठिकाणं आम्हाला दिली, स्वच्छता करून दिली, त्या ठिकाणी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दिली. तर आधी स्त्रियांसाठी बेघर निवारे एकटीने सुरू केले, नंतर महानगरपालिका इन्व्हॉल्व्ह झाली, आणि पुरुषांसाठी सुद्धा आपण बेघर निवारे महानगरपालिकेच्या मदतीने आपण सुरू केले. तरी सामाजिक चळवळ चालवताना आर्थिक अडचण ही मूळ सामाजिक चळवळीची कळ असते, आणि जी माणसं ही सामाजिक चळवळ चालवतात त्यांना त्या वेदना माहिती असतात. काय वेदना आहे त्या आर्थिक अडचणीची? की आम्हाला आता सरकारचा जो निधी अल्प प्रमाणात मिळायचा तो कधीच पुरेसा नव्हता. त्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांचा सर्वे करणं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांना मेडिकल इश्यू असतात, प्रायव्हेट डॉक्टरकडे न्यावं लागतं, व्हेंटिलेटर लागतात, त्यावेळी आमची संस्था पैसे देऊ शकत नाही. आणि आमच्या सर्वेक्षणानुसार 10 सर्वेक्षण केलेल्या व्यक्तीमध्ये 8 स्त्रिया ह्या मेंटली ज्या मानसिक आजाराने त्रस्त आहेत. तर त्या स्त्रियांना त्यांना घेऊन येणं, त्यांचं पुनर्वसन ही खूप अशक्य गोष्ट आहे. आम्हाला इथल्या सरकारी दवाखान्यातनं मदत मिळत नाही आणि आम्हाला चांगला प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. पण आम्हाला एक संस्था म्हणून जबाबदारी वाटते की ही स्त्री रस्त्यावर मरता कामा नये. मग त्यांना नगरची माऊली प्रतिष्ठान ही जी संस्था आहे ते मेंटली लोकांना, मानसिक उपचार झाले, रोग झालेल्या लोकांना मरेपर्यंत सांभाळतात. तर अहमदनगर इथनं 550 किलोमीटर आहे. तिथपर्यंत आम्हाला त्यांना घेऊन जाताना डिझेल लागतं, गाडीला गाड्या लागतात, ड्रायव्हर लागतात, लोक लागतात. तर त्यासाठी आम्हाला प्रत्येक फेरीला 15-16 हजार रुपये खर्च येतो. पण तो आम्हाला खूप समाजाकडे मागत बसावं लागतं. आणि बऱ्याच वेळा पैसे नसल्यामुळे आम्हाला त्या लोकांना तिथं पोहोचवता येत नाही, उपचार करता येत नाही. तर आम्ही प्रशासनाकडे याची खूप दाद मागितलेली, माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली, लोकल प्रशासनाकडे मागितलेली आहे, परंतु आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं मानसिक आजारी स्त्रिया पुरुष आज आमच्या सर्वेक्षणानुसार 66 स्त्री पुरुष रस्त्यावर जगतायत. आणि त्यांना ऊन वारा थंडी सोसत हे रस्त्यावर जगतायत. आता आपण शाहू महाराजांचं नाव घेतो, आपण ताराराणीचं नाव घेतो या जिल्ह्यासाठी, राजाराम महाराजांचं नाव घेतो की ज्यांनी पोलंड वासियांना या ठिकाणी जे निर्वासित होते त्यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या.
आणि त्यांचं जगणं सुकर केलं. त्या कोल्हापूरमध्ये 66 मनोरुग्ण स्त्री पुरुष अगदी उद्विग्न अवस्थेत पडलेले. तर आम्हाला आर्थिक अडचण इतकी आहे की यांच्यासाठी आम्ही काय करावं. त्यांना निवारे नाहीये, त्यांना हाफ वे होम सरकारने दिलेले नाहीयेत. तर एकीकडे आपण हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये जीडीपी भरणारा जिल्हा आपण म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला अशी हालत, लोकांना असं मरण रस्त्यावर येतंय, ही एक खूप खूप खेदाची गोष्ट वाटते मला. ताई, बाबा आमटेंनी आनंदवन सुरू केलं, कुष्ठरोग्यांना आणलं आणि त्यांची सेवा सुरू केली. पण त्याबरोबर बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. एकटी या संस्थेमध्ये महिलांचं पुनर्वसन जरी शक्य नसलं तरी त्यांना बेघर घरातून एका घरात आणणं आणि त्यांना बचत गटाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून उभं करण्यासाठी काही काम सुरू आहे का तुमचं? हो, आमच्या ज्या बेघर महिला आहेत त्यांना आम्ही आकाश कंदील, पंत्या, कागदी पिशव्या, आता आमचे जे प्रत्येक निवाऱ्यातले स्त्री पुरुष किमान 1,500 ते 2,000 कागदी पिशव्या बनवतात. आणि त्या कागदी पिशव्या आम्ही वेगवेगळ्या मेडिकलला विकतो. त्यात खूप पैसे मिळत नाहीत, पण त्यांच्या हाताना काम बरोबर आणि पर्यावरणाचं काम होतं. तर त्या कापडी पिशव्या हे बनवतात, कागदी पिशव्या बनवतात. त्याच्यानंतर ते आपण विक्री करतो. त्यात आलेले पण त्यांना आपण पैसे पण देतो. जे जास्त बनवतात त्यांना आपण त्याप्रमाणे पैसे देतो, जेणेकरून त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ते खर्च करू शकतात. तर आपण त्यांच्या हाताला काम देतो. दिवाळीच्या वेळी आकाश कंदील बनवणं, पंत्या रंगवणं, ही कामं हे लोक करतात. पण बऱ्याच जणांना मेडिकल कंडिशन खूप सिव्हिअर असल्यामुळं काम करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या ऍटिज आम्हाला सोडावं लागतं. तुम्हाला या बेघरांसाठी निवारे बांधायचे आहेत, त्यासाठी पैशांची आता चणचण आहे. 5 ते 6 लाख रुपये पाहिजेत. 29 ऑक्टोबरला तुम्ही केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम घेताय, त्याविषयी थोडं प्रेक्षकांना सांगा. तर 29 ऑक्टोबरला आम्हाला श्रीधर फडके यांचा बाबूजी आणि मी हा भक्तिगीतांचा कार्यक्रम, जो अत्यंत भावपूर्ण कार्यक्रम आहे, आणि सुधीरजी फडके हे जे आपलं महाराष्ट्राचं लाडकं, ज्यांनी गीत रामायण हे अजरामर केलं आणि ज्यांच्यामुळं आजही महाराष्ट्र या संगीताच्या आणि गीतांच्या रसामध्ये चिंब भिजतो, त्या बाबूजी आणि मी हा कार्यक्रम आपण घेतलाय की लोकांनी थोडं कॉन्ट्रीब्युशन संस्थेला करावं. या कार्यक्रमाची सुद्धा त्यांनी पर्वणी अनुभवावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कार्याला हातभार लावावा. कारण सध्याला ह्या 66 स्त्री पुरुषांचं पुनर्वसन या आमच्या संस्थेसाठी खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही सरकारकडे पैसे मागून दमलोय. इथे मंत्री खूप आहेत, पालकमंत्री आहेत, लोक बदलत आहेत, पण यावर बातम्या पण खूप आल्यात प्रिंट मीडियामध्ये, परंतु इथल्या राजकारण्यांना याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाहीये. मानवी अधिकाराचं उल्लंघन या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय, हे इथल्या मंत्र्यांना आणि इथल्या आमदार खासदारांना जर कळत नसेल तर काय यांना सांगायचं. त्यामुळे आम्ही आमच्या परीने ह्युमॅनिटी म्हणून आम्ही हा उपक्रम घेतोय. आणि मला खात्री आहे कोल्हापूरकर यांनी आतापर्यंत अवनी संस्थेला, एकटी संस्थेला कधी कमी पडू दिलेलं नाहीये. कोल्हापूरकरांनी, सामान्य कोल्हापूरकरांनी नेहमी अवनी संस्थेला आणि एकटी संस्थेला साथ दिलेली आहे. तर हा या कार्यक्रमाला उपस्थित राहून जरूर तिकीट खरेदी करून या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, या गीतांचा अनुभव घ्यावा. दिवाळी आता तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ह्या निराधारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण आनंद निर्माण करू शकतो. ह्या भूमिकेतनं या उपक्रमाकडे आपण सगळ्यांनी बघावं, अशी आपल्याला सर्वांना मी नम्र विनंती करते. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये एकटी या संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले होत्या. संबंध माणसाच्या वेदनेकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. एवढ्या साध्या दृष्टिकोनातून जर माणसाच्या वेदनेकडे बघता आलं तर माणसांचे जवळजवळ प्रश्न आपल्याला सोडवता येतात. सरकारवर अवलंबून न राहता सामान्य कोल्हापूरकरांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांचं स्पष्ट मत असं आहे, शहर असो किंवा गाव असो, शिक्षण ही काही त्या पाठीमागची गोष्ट नाही, हिंसाचारा पाठीमागची ती वृत्ती आहे आणि त्या वृत्तीवर आपण काम केलं पाहिजे. त्या संदर्भात आपल्या भूमिका सातत्याने आपण मांडत राहिल्या पाहिजेत. एका बाजूला मुलगी जन्माला यायला पाहिजे असं आपण सातत्याने म्हणत असतो. आमचे इंद्रजित भालेराव म्हणाले की मुलीचा जन्म गाजराचा वाफा, जन्मा घालून या बापा, काय मिळवला असं नफा, लेकीचा जन्म पुण्या घातला येड्यानं, परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं. असे आजही सांस्कृतिक आणि सामाजिक मानसिकता असताना त्या परिप्रेक्षामधून बाहेर काढून त्या महिलांना सामाजिक सांस्कृतिक रुळावर आणणं, त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि सातत्याने समाजामध्ये अनुराधा भोसलेंसारख्या स्त्रिया जोवर काम करतायत
तोवर वाईटाची बेरीज कधीही 100 होणार नाही, ती 99च राहील आणि ती 100 होऊ न देण्याचं सामर्थ्य अशा असंख्य अनुराधांमध्ये आहे. आमच्या रेणुका खोत म्हणाल्या होत्या की उंबरा हा घराला नसतो, उंबरा हा बाईच्या मनाला असतो. बाई जेव्हा मनातून उंबरा काढून टाकते तेव्हा बाई स्वतःच्या अस्तित्वाचा परीघ अधिक व्यापक करत असते. महात्मा फुले मध्ययुगात म्हणाले होते की ज्या स्त्रियांना बाळंत व्हायला घर नाही त्या स्त्रियांनी या ठिकाणी बाळंत व्हावं. इतकं व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्त्री स्वातंत्र्य फुलेंनी दिलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते की देशाच्या प्रगतीचा मार्ग हा बाईच्या अंगणातून जातो. बाईचं अंगण जितकं समृद्ध तितका देश समृद्ध. शाहूंनी तरी 3 दिवस नवरा घराच्या बाहेर राहिला आणि चौथ्या दिवशी नवरा घरी आला नाही तर त्याला आर्थिक दंड केला होता. म्हणजे एका बाजूला बाई फेऱ्या घालते वडाच्या झाडाला आणि नवरा शिट्ट्या मारतोय तमाशाच्या फडाला. अशा सांस्कृतिक भावविश्वास शाहूने कायदे केले होते. त्या शाहूंच्या कोल्हापुरामध्ये 66 मनोरुग्ण स्त्री आणि पुरुष रस्त्यावर फिरतायत. ही अत्यंत सामाजिक विदारक अवस्था आहे. त्या संदर्भात या काम करतायत. 29 तारखेला या घर नसणाऱ्यांसाठी निवारा हवाय यासाठी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे तिकीट आपण जवळजवळ खरेदी करावेत. या कार्यक्रमासाठी उत्तम जाहिराती द्याव्यात आणि जितकं आपल्याला त्यांच्यासाठी करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करावा. ताई स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बोललात, मनापासून धन्यवाद देतो. एकटी ही संस्था अधिक व्यापक व्हावी, कारण आमचे उत्तम कांबळे लेखक म्हणाले होते, एकटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही, दुकटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही, तिकटी गेलो बाई झाड काही हल्लं नाही आणि समध्याजणी गेलो बाई झाडच राहिलं नाही. तर सगळ्यांनी मिळून एक झाड आपल्याला उन्मळून काढायचं आहे, जे अत्यंत सामाजिक विदारक वास्तवाचं आहे. ते उन्मळून काढण्याचं सामर्थ्य आई अंबाबाईनं तुम्हाला द्यावं या शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.